चुकीचं काहीच नसतो. चुकीचं का सांगू या गादीवरनं? पण आमची मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम संत वाङ्मयांनी केलंय. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत जा. काळाची खूप मोठी गरज आहे. म्हणून मला नेहमी आनंद वाटतो, तरुण मंडळी कीर्तनात असतील ना, मला आनंद वाटतो. कारण हित ज्याला कळलं ना, तो इथं येऊन बसेल. ज्याला आपलं हित कळलं, ज्याला हिताचा काहीच विचार नाही, त्याची ही आताची वेळ दुसऱ्याच ठिकाणी असते, नाही का? कशाला त्याच्याविषयी आपण बोलायचं? स्वामी विवेकानंदांनी तरुणाईचे 3 तकार सांगितलेत बरं का. ऐका, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. तेजस्वी, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. आज दुर्दैवानं आमची परिस्थिती अशी आहे, संध्याकाळ झाली की आमचा तरुण धरून आणावा लागतोय. परिस्थिती आहे ही. आज इतकी शोकांतिका आहे, औदासीन्य आहे समाजामध्ये, भरकटलेपण आहे, भ्रांत चित्तावस्था आहे. मग याकरता महापुरुषांची चरित्र ऐकायची. ज्यांना कळलं आपलं हित कशात आहे ना, ती मंडळी घडली. त्या मातांनी त्यांना घडवलं आणि समाजासाठी देण्याचा एक कित्ता समाजासाठी. म्हणून लोकनेते उगीच नाहीत घडत. लोकांना प्रिय असावं असं वर्तन ज्यावेळी आपल्याकडून घडतं त्यावेळी आपण लोकनेते या पदावर पोहोचतो.